आपण मंगळवेढ्यात आला आहात, आपल्याला लोकसभेसंदर्भात काय चर्चा करायची लोकांबरोबर? सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. ही निवडणूक कोणत्याही पुढाऱ्यांच्या हातामध्ये राहिलेली नाही. आमदार, खासदार, मंत्री किंवा गावगाड्यातले प्रमुख मंडळी यांच्या हातामध्ये ही निवडणूक राहिलेली नाही. ही निवडणूक गोरगरीब, वंचित, उपेक्षित, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी या सगळ्या लोकांनी हातात घेतलेली आहे. आणि म्हणून बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर हे 2 ते 3 लाखाच्या मतानं निवडून येतील. राजकीय विश्लेषक, राजकीय तज्ज्ञ, जे राजकीय पक्षाची प्रमुख मंडळी आहेत, यांची झोप 23 मेला उडालेली दिसेल. आज लोक म्हणत असतील की वंचित आघाडी भाजपची बी टीम आहे, पण ही राज्यातली येत्या काही काळातली ए टीम होणार आहे हे तेव्हा लक्षात येईल. तेव्हा या राजकीय प्रस्थापितांच्या हातामध्ये काही राहिलेलं नसेल. या महाराष्ट्रातला प्रस्थापित पुढारी घाबरलेला आहे. बाप गेला का पोरगा, पोरगा गेला का नातू, ज्यांनी या राज्यावरती गेले 70 वर्ष या राज्यातल्या बहुजनांच्या मताचा वापर करून राज्य केलं, त्या लोकांना आता नेस्तनाबूत करायची वेळ आलेली आहे. घराणेशाहीच्या अस्ताचा आणि बहुजनांच्या स्वराज्याचा शुभारंभ करणारी ही निवडणूक आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर तुमचा अत्यंत चांगला संवाद होता. हो, आणि तुम्ही मागणी पण केली होती सांगली मतदारसंघाची. आणि एकंदरीत आता माझे आणि मुख्यमंत्री महोदयांचे खूप चांगले संबंध होते, पण मी भारतीय जनता पार्टीकडे तिकीट मागितलेली नव्हती. मी 2018ला जुलै महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टी सोडलेली आहे, त्यामुळं तिकीट मागायचा प्रश्न नाही. माढामध्ये काही बहुजन वंचित आघाडीतील लोकांनी सचिन पडळकर जे अपक्ष आहेत त्यांना आता पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात न घेता ती उमेदवारी दिलेली आहे आणि शिर्डी आणि नगरच्या जागेमध्ये सेटलमेंट झाले. हे काय मला माहीत नाही, मला तुमच्याकडूनच कळत आहे. साहेब, वंचिताच्या जागा किती येतील लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये, आपला अंदाज? हे बघा, ह्या राज्यामध्ये अनपेक्षित निकाल लागणार आहे. बाळासाहेब 2 ठिकाणी निवडून येणार आहेत. मी स्वतः सांगलीमधून निवडून येणार आहे. इम्तियाज जलील औरंगाबादमधून निवडून येणार आहेत. यशपाल भिंगेरसारखा एक तज्ज्ञ प्राध्यापक नांदेडमधून येणार आहेत. असे अनेक लोक निवडून येणार आहेत. ज्या लोकांना वाटत होतं की वंचित आघाडी कोणाही तर मतं खायला उभा केली आहे, नवीन एखादा माणूस राजकारणामध्ये पुढं आला तर त्याला टार्गेट केलं जातं, त्याच्यावरती वेगवेगळे आरोप केले जातात. त्या आरोपामध्ये तथ्य नसतं. पण वंचित आघाडी म्हणजे कोण आहे? आता ही लोकं आली, ह्यांना काय गाड्या दिल्या होत्या का? गावगाड्यातल्या पारावरच्या माणसांना जे वाटतंय, पारावरच्या माणसाची जी चर्चा आहे, बांगलाला गेलेल्या माझ्या भगिनीची जी चर्चा आहे, विहिरी उकरणाऱ्या यारीवरती काम करणाऱ्या मजुराची जी चर्चा आहे, शेतकऱ्याच्या बांधावरती जी चर्चा आहे, तीच वंचित आघाडी आहे. वंचित आघाडी म्हणजे दुसरं तिसरं काय नाही. या महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या लोकांच्या मनातल्या ज्या भावना आहेत तीच वंचित आघाडी आहे. आणि निश्चितपणे वंचित आघाडीची या महाराष्ट्राला गरज आहे, म्हणून ही वंचित आघाडी पुढे आलेली आहे. राष्ट्रीय पक्ष नाही, राष्ट्रीय कुठली सत्तास्थानं नाहीत, कुठलेही पैशाचं पाठबळ नाही. मग लोक काय येत आहेत? कारण लोकांना आता या राज्यामध्ये भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सोडून एक सक्षम पर्याय पाहिजे आणि वंचित आघाडी तो पर्याय आहे. धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न संपला असं वाटलं होतं, पण पनवेलमध्ये तुमची म्हणजे मेळावा होता आणि तिथून जे पोलिसांनी कार्यकर्ते आत येऊ दिलं नाही, आत येऊ दिलं नाही, तिथून तो भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला धनगर समाजाला अपेक्षित होतं की एसटीचा दाखला मिळेल, पण एसटीचा दाखला देण्याच्या बाबतीमध्ये सरकारनं हालचाली केलेल्या नाही. सरकारनं एसटीचा दाखला दिला नाही. आणि मी राज्यभर जे आंदोलन उत्तमराव जानकरांनी मी उभा केलं होतं, आम्ही लोकांना हेच सांगितलं होतं, जर एसटीचा दाखला आपल्याला दिला तर आपण भाजपबरोबर जायचं. एसटीचा दाखल्या व्यतिरिक्त जर आपल्याला काय दिलं, शिफारस देतो, अमकं देतो, तमकं देतो, त्याच्यावरती आम्ही समाधानी नाही. आणि बिरोबाची शपथ दिली आम्ही लोकांना. सरकार आम्ही मानत नाही, बिरोबाला आम्ही मानतो. आणि बिरोबाची शपथ बिरोबाच्या प्रांगणामध्ये मी दिली होती. लोक अनेक बोलत होती मी भाजपमधलाच आहे, अमकाय तमकाय. आज लोकांना कळलं असेल, या राज्यातली आता सगळी लोक वंचित आघाडीच्या सोबत आहेत. 2019च्या विधानसभेचं गणित वंचित आघाडीला विचारल्याशिवाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकणार नाही आहे. प्रस्थापित पार्ट्यातले आणि विरोध पार्टीतले स्टँडिंग आमदार 100 आमदारांना वंचित आघाडीचं तिकीट घेतल्याशिवाय ते आमदार होणार नाहीत, अशी परिस्थिती होणार आहे. बाळासाहेबांच्याकडे ही लोक रांग लावतील, जी लोक आज भाजपच्या दारामध्ये जाऊन बसलेले आहेत, आम्हाला तिकीट द्या, आम्हाला तिकीट द्या, मला आतमध्ये घ्या. ती सगळी लोक वंचित आघाडीच्या दारात तुम्हाला ही निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला दिसतील. 23 एप्रिल हा शेवटचा टप्पा होईपर्यंत वंचित आघाडीची चर्चा तुम्हाला कमी दिसेल. पण ज्या दिवशी मतदानाचा शेवटचा दिवस संपेल त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या वृत्तपत्रामध्ये,
या महाराष्ट्रातल्या टीव्ही चॅनलवरती वंचित आघाडीशिवाय दुसरी चर्चा असू शकत नाही. वंचितमुळे भाजपचा फायदा होईल असं वाटतं. साहेब आपल्यासोबत तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे वंचितमुळे भाजपचा फायदा होईल असं नाही वाटतं. नाही नाही अजिबात नाही. हे सगळं खोटं आहे. ज्या दिवशी आम्ही सगळे एकत्र आलो वंचित आघाडीचा फायदा भाजपला होईल असं वाटत होतं लोकांना. तशी परिस्थिती नाही आहे. आता वंचित आघाडीचा फायदा फक्त वंचित आघाडीलाच होईल. मतं खाऊन कोणाला तर पाडण्यासाठी कोणाला तर निवडून आणण्यासाठी वंचित आघाडी नाही हे समजून घेतलं पाहिजे. हे गावगाड्यातला पिचलेला माणूस जागा झाला. मराठ्याची गरीब पोरं असतील, बौद्ध, चांभार, कुंभार, ढोर, नावी, साळी, तेली, कोष्टी, वंजारी, हटकर, धनगर, सनगर, रामोसी, वडर, बेडर, मुसलमान, लिंगायत, परीट, गडसी, डवरी, गुरव, नाना पगड जातीची लोक, माकडवाला, कुंच्याचा पोरगा, याला वंचित आघाडी आपली वाटते की गेल्या 70 वर्षापासून त्याचा मतापुरता वापर केला. सरकार काय असतं, मुख्यमंत्री कुठं बसतात, मंत्रालयाचं तोंड कुणीकडे आहे, मंत्रालयाला किती मजले आहेत हे कुणाला माहीत नाही ना आमच्या पोरांना. त्या पोरांना ही वंचित आघाडी आपली वाटते आणि निश्चितपणे एक विचार घेऊन वंचित आघाडी पुढे जाते. राज्यामध्ये तुम्हाला आमूलाग्र बदल झालेला दिसतो. साहेब आपल्यासोबत उत्तमराव जानकर साहेब आणि तुम्ही सभा घेत होता. यस, सध्या तुमच्या प्रचाराकरता उत्तमराव जानकर आहेत का? हो आले होते ना, माझा फॉर्म भरायला आले होते. तुम्ही आता आता भाजपमध्ये उल्लेख गेला. केला की दोन्ही म्हणजे तुमच्या सहकाऱ्यांचा जानकरांचा पण उल्लेख केला आणि उपयोग करून घेतला असं तुम्ही म्हणला आतापर्यंत. हो. तर आता ते भाजपच्या ह्याच्यामध्ये आहेत तर त्यांचा उपयोग करून घेतला जाईल असं वाटतंय का हे तुम्हाला? बघा, तत्व आम्हीच पाळायची, पुढाऱ्यांनी काही करायचं हे बंद करून टाकलंय आम्ही. वंचित लोकांनी पुढाऱ्यानं तुम्हाला 100 वेळा फसवले, आपण 1000 वेळा ह्यांना फसवायचं. हे तत्व नुसते आमच्या गोरगरिबांसाठी नाही. ते काय पण होतं, शरद पवार कोणाला पण जाऊन भेटतात, त्यांना कोण पण येऊन भेटतो, ते चालतं. अरे आम्ही कुठेही फिरणार, काही करणार. वंचिताच्या हिताचं जे जे असेल ते आम्ही करणार. वंचिताला ह्या लोकांनी अनेक वेळा फसवलंय, आता आम्ही यांना ह्यांच्याबरोबर अनेक वेळा लबाड्या करणार. काय बिघडतंय? चित्रपटामध्ये तुम्ही हिरो म्हणून काम केलंय. हो, निवडणुकीचे हिरो ठरणार का यावेळेस? 100%. मी 3 लाखाच्या फरकाने निवडून येणार आहे. 100%. मी एकटाच नाही निवडून येणार. मी आज बाळासाहेबांच्या सोबत आहे. बाळासाहेबांच्या सोबत आमची सगळी पोरं आम्हाला मानणारी, 1 रुपया खर्च न करायला लावता स्वतः पैसे घालून बाळासाहेबांना निवडून आणणार आहेत, अकोल्यातनं निवडून आणणार आहेत. या राज्यामधल्या अनेक वंचित आघाडीचे उमेदवार तुम्हाला आता विनर दिसतील आणि 2-3 लाखानं ज्यांना कोण प्रचाराला जरी नाही गेला तर त्याला 2-3 लाख मतं पडतात. विधानसभेचं सगळं समीकरण बदलणार तुमच्या या बोलण्यात? तुम्हाला एक सांगतो, विधानसभेमध्ये हे सगळं गणित बदलणार आहे. 1 बूथ 10 युथ, 1 बूथ 20 युथ. अरे 1 बूथ सगळेच युथ आमच्याकडे आहेत. ही परिस्थिती आता होणार आहे. हे युथ कोण होते? आमचीच पोरं ना. हीच बहुजनाची पोरं. बूथ रचना करायची, सगळं लिहून द्यायची. आता ते सगळं गुंडाळून पिशवीत टाकलं, काही सुद्धा राहिलेलं नाही. आता गावागावातला सगळा बूथवरचा युवक हा वंचितांच्या बरोबर आहे. आता ही परिस्थिती बदललेली आहे. राज्यातल्या मराठा समाजाच्या पोरांना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही वंचित आघाडीमध्ये या, नेते व्हा. तिथं तुम्हाला झडपी सदस्य सुद्धा होऊ देत नाहीत. ते तिथं ठाण मांडून बसलेत लोक. तुम्ही इकडे या, आमदार व्हा. ही परिस्थिती आता या राज्यातल्या व्यवस्थेची आहे. भाजपचं आणि तुमचं असं काय झालं की तुम्हाला नाकारलं गेलं सांगलीमध्ये? अहो, मी तिकीटच मागेल तर नाकारायचं काय बरं, विषय? असं संभाजी भिडेशी आणि बीजेपीच्या कार्यकर्त्यांचे तुमचे पहिल्यापासून संबंध हो. होते. नंतर तुम्ही संबंध हे बघा, तोडले. साधं सोपं गणित आहे. माझं लग्न नाही, तुमचं लग्न झालं असेल. तुमचं लग्न व्हायच्या अगोदर तुम्हाला मेवणी होती का? सासू सासरे होते का? काय नाही. ज्याचं लग्न होतं, बायको बरोबर मेवणी येते, मेवणा येतो, सासू येते, सासरे येते. माझं लग्न भाजपबरोबर झालं होतं. हे सगळे त्यांचे मेवणा मेवणी पाहुणे आहेत. मी सोडचिठ्ठी दिली, सगळे डिझॉल्व्ह. त्यांचा आता मला काही संबंध नाही. करण्यासारखा काही विषय नाही आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, काहीतरी फोटो टाकायचे, व्हायरल करायचे, काहीतरी डिस्टर्ब करायचं. अरे मी काय वेगळं केलंय? भिडे गुरुजींच्या सोबत शरद पवारांचे फोटो आहेत, RR पाटलांचे फोटो आहेत, जयंत पाटलांचे फोटो आहेत, राज्यातल्या सगळ्या लोकांचे फोटो आहेत ना. माझेच फोटो कसे काय व्हायरल होतात? प्रतीक पाटील जे विशाल पाटलांचे भाऊ आहेत, माजी केंद्रीय मंत्री, भिडे गुरुजींचा कार्यकर्ता आहे. केंद्रीय मंत्री असताना प्रत्येक कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होतं. ते चालतंय तुम्हाला? पुरोगामी डावा, उजवा, खालचा, वरचा, अरे काय भानगड, काय खोटं आहे सगळं.
सगळं आम्हाला चुकीचं वाटतं. परवा तुमची धनगर समाजाची सभा राम शिंदे यांची सभा झाली कुठं झाली? नंदेश्वर येथे. बरं. सभेला उत्तम प्रतिसाद मिळाला धनगर समाजाला. हो. एकंदरीत धनगर समाजाचा कल कोणत्या दिशेने असेल तुम्हाला वाटतं? धनगर समाज हा वंचित आघाडीच्या बाजूने 100% तुम्हाला डिपॉझिट जप्त झालेली तुम्हाला भाजपच्या आणि काँग्रेसच्या लोकांची दिसतील. वंचित आघाडीचा उमेदवार हा आमचा घरचा उमेदवार आहे. बाळासाहेब हे नेतृत्व बाबासाहेबांचा वारसा आहे. ज्या बाबासाहेबांच्या मुळानं आम्हाला घटना मिळाली, ज्या बाबासाहेबांच्या मुळं आपल्याला इथं चौकात यायची संधी मिळाली आणि त्यांच्या नातवाला मतदान द्यायची वेळ येते. आजपर्यंत आम्ही यांना भरपूर मतदान दिलं ना, 16 लोकसभेमध्ये आम्ही यांना मतदान दिलेलं आहे. आता आमचं सगळं मतदान हे बाळासाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील, त्यामध्ये कोणी शंका घ्यायचं कारण नाही. तालुक्यामध्ये धनगर समाजाचं प्राबल्य जात आहे, तुमचं लक्ष राहील का या समाजाकडे? हे बघा, इथून पुढचा या मंगळवेढा पंढरपूरचा आमदार सुद्धा वंचित आघाडीचा असेल. ओके 100%. ओके. एकंदरीत वंचित बहुजन आघाडीच्या जागा किती येतील वाटतं तुम्हाला महाराष्ट्रात? महाराष्ट्र देशामध्ये वंचित आघाडीच्या लोकांना घेतल्याशिवाय कुणाचं सत्ता स्थापन होणार नाही. इतके उमेदवार निवडून येतील. सत्तेची सूत्र तुमच्या हाती असतील. हो 100%. एक मिनिट सोलापूर सर, आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की सांगलीची लोकसभा संजय काका पाटीलांना जाहीर झाली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी गोपीचंद पडळकर साहेबांना माझ्या पद्धतीने शांत बसवायला हवे. मग असं काय झालं की तुम्ही दोघे शांत बसू शकला नाही? हे बघा, मी माझ्या लोकांशी ठाम आहे. मुख्यमंत्री महोदयांना विश्वास होता की मी शांत राहील, पण मी काही गोष्टी लोकांच्या बाजूनं काम करणारा कार्यकर्ता आहे. मला पद महत्त्वाचं नाही, मला आमदारकी मंत्रीपद हे महत्त्वाचं नाही. माझा जन्मच आमदार मंत्री खासदार होण्यासाठीच झाला आहे. आज नाही तर उद्या होईल, उद्या नाही तर परवा होईल. मी 23 मेला तुम्हाला खासदार दिसेल आणि मी लढाऊ कार्यकर्ता आहे. मागच्या दारातनं मी येणारा कार्यकर्ता नाही. मी लोकसभेचं पुढचं दार लातनं मोडून आज जाणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं लोकांच्या चळवळ उभा केली होती. चळवळीचा घात करणं हे माझं काम नाही. मी एकटा आमदार होणं, मी एकटा मंत्री होणं ह्यातनं लोकांचा प्रश्न मिटत नाही. मी लोकांना स्वाभिमान देऊ शकतो का? मी लोकांना लढाई व वृत्ती देऊ शकतो का? मी आज उमेदवारी आज दाखल केला आहे, उद्या हजारो पोरं लढतील ना. आणि मी जर लढलो नसतो, मी जर थांबलो असतो तर या राज्यातली चळवळ मोडली असती आणि पुढचे 30-35 वर्ष कुठल्याही चळवळीवरती लोकांनी विश्वास ठेवला नसता. म्हणून मला पदापेक्षा जनता महत्त्वाची आहे आणि म्हणून मी लोकसभेच्या रिंगणामध्ये आहे.